सर्व कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे। आता पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची 100% रक्कम काढता येणार आहे। केंद्रीय विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय। पाहूया याचा कसा फायदा होणार आहे या खास रिपोर्ट मधून। कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट। पीएफच्या नियमात मोठा बदल। आता पीएफ 100% काढा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या सदस्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळाले। कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील 100% रक्कम काढता येणार आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्याचा निर्णय घेतल्यानं कोट्यावधी खातेधारकांना दिलासा मिळालाय। आजारपण, शिक्षण, लग्नासाठी पीएफचे पैसे काढता येणार आहेत। शिक्षणासाठी 10 वेळा रक्कम काढता येईल, तर लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढण्याची मुभा आहे। तर आंशिक पैसे काढण्यासाठी आता 12 महिन्यांचा सेवा कालावधी असणार आहे। विशेष म्हणजे अंशतः पैसे काढण्याचे नियम सोपे आणि शिथिल करण्यात आलेत। दरम्यान 100% रक्कम काढण्याचा पर्याय दिला असला तरी सदस्यांनी त्यांच्या योगदानाची 25% रक्कम कायम शिल्लक ठेवणं बंधनकारक आहे। सध्या सदस्यांच्या शिल्लक रकमेवर वार्षिक 7.25% व्याजदराचा लाभ मिळतोय। ईपीएफओच्या सदस्यांचं जीवनमान सुलभ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे 13 गुंतागुंतीच्या नियमांची 3 श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये अत्यावश्यक गरजा, आजारपण, शिक्षण आणि लग्न। दुसरी श्रेणी घराशी संबंधित कामे आणि तिसरी श्रेणी आहे विशेष म्हणजेच अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला पैसे काढता येतील। विशेष परिस्थितीमध्ये रक्कम काढताना आता कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाही। त्यामुळे अनेक अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण कमी होईल। याशिवाय डिजिटलायझेशनच्या दिशेनं नवं पाऊल पडलंय। त्यामुळे पीएफ सेवा बँकिंग प्रमाणे पूर्णपणे डिजिटल आणि ऑटोमॅटिक होईल। त्यामुळे साहजिकच ईपीएफओ सेवा पारदर्शक आणि जलद होऊन त्याचा फायदा कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।